नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक अविनाश नरोटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी दररोजच आपल्यासाठी एक नवीन एज्युकेशनल न्यूज घेऊन येत असतो आणि ही न्यूज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज असते. कारण या न्यूजच्या माध्यमातून मी ज्या ऑथेंटिक बातम्या असतात, ज्या शिक्षण मंडळानं दिलेल्या बातम्या असतात, त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारे तुमच्या कानापर्यंत चुकीची बातमी येत नाही. आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आहे इयत्ता 1ली ते 11वीपर्यंत शिकणाऱ्या सगळ्या मुलांसाठी. अर्थात ती बातमी आहे निकालाची. उद्या 1 मे आहे आणि 1 मे रोजी उद्या इयत्ता 1लीपासून 11वीपर्यंतच्या सगळ्या वर्गांचा निकाल त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. हेच राज्य शासनाच्या सचिवालयातून आणि शिक्षण मंडळातून हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे उद्या जाहीर होणारा निकाल हा एक नवीन रेकॉर्ड सेट करणार आहे. ते म्हणजे काय, तर याच्यापूर्वी फक्त निकाल लागायचे. ते निकाल लागताना आपल्या विद्यार्थ्याचं गुणपत्रक आपल्याला वार्षिक मिळायचं आणि त्या मार्कशीटमध्ये त्या मुलाला कोणत्या विषयात कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स मिळालेत हे आपल्याला कळायचे. पण आता आपल्या रिझल्ट्सबरोबर आपल्याला त्यांचे ॲन्सर शीट्स पण बघता येणार आहेत. हाच एक नवीन धोरणात्मक निर्णय हा शिक्षण मंत्र्यांनी सचिवालयानं त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. निकालावेळी प्रगती पुस्तकासोबतच उत्तरपत्रिकाही दाखवणे आता बंधनकारक असणार आहे. या संदर्भातील आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रदान केलेले आहेत. त्यांनी ह्याच्या संदर्भातला GR काढला आणि तो GR सबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला आणि त्यामुळं महाराष्ट्रात शिकणाऱ्या सर्व मुलांना इयत्ता 1लीपासून 11वीपर्यंत उद्याच्या निकालामध्ये एक वेगळे पण पाहता येणार आहे. म्हणजे निकालासोबत प्रगती पुस्तकाबरोबर आता तुम्हाला ॲन्सर शीट मागण्याची तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे. तुम्ही जर क्लेम केलं, विचारलं की हे मार्कशीट असं आलं आहे तर माझ्या उत्तरपत्रिका दाखवा, तर आता शाळेला तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवणं, ॲन्सर शीट दाखवणं बंधनकारक होणार आहे. याच्यातून काय होईल तर मुलांचं इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन ही प्रक्रिया खूप ट्रान्सपरंट होणार आहे, पारदर्शी होणार आहे. काय होतं आहे की शिक्षण संचालनानं जो निर्णय घेतला यांचं उद्दिष्टच हे आहे की पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरतील विश्वास वाढवणं, मुलांचं मूल्यमापन म्हणजेच मुलांचं जे काही इव्हॅल्युएशन आहे ती प्रोसेस अजून ट्रान्सपरंट करणं आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं वास्तव चित्र पालकांच्या समोर आणणं, हा एक मोटिव्ह, हा गोल ह्या ठिकाणी राज्य शासनाचा आणि सचिवालयाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे हा खरंच खूप धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतलेला सचिंद्र सरांनी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर त्यांनी जो GR काढला तोच GR प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातल्या लोकांना, मुख्याध्यापकांना, शाळांना तो त्या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय. हा सातारा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला प्राचार्यांसाठीचा नियम आहे. तो म्हणजे की हे जे काही आता रूल सेट केला त्याप्रमाणे 1 मे रोजी आपण निकाल जाहीर करायचा आहे आणि तो जाहीर करत असताना त्याच्याबरोबर उत्तरपत्रिका देखील पालकांनी जर डिमांड केली तर त्या दाखवायच्यात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला मार्क्स कमी मिळालेत, त्याचं पेपर्स खूप चांगले गेले होते, तर ते तुम्हाला राईट आहे आता बघण्याचं की मार्क्स कुठे गेले, काय झालं, हे तुम्ही इव्हॅल्युएशन करू शकता. त्याचबरोबर राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 2 मे पासून म्हणजे रिझल्टच्या दुसऱ्या दिवशीपासून ही उन्हाळी सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती सुट्टी 14 जूनपर्यंत असणार आहे. अर्थात 15 जूनला आपल्या शाळेचा नवीन अकॅडमिकचा नवीन पहिला दिवस त्या ठिकाणी असणार आहे. राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पण दाखवायच्यात आणि उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांचे फायदे, शिक्षकांचे जे काही गोष्टी टीचिंगच्या आहेत, इव्हॅल्युएशनच्या आहेत, मोजमापीच्या आहेत, त्याचे बरेचसे फायदे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत. हे सगळे फायदे तुमच्या मुलांच्या रिझल्ट्समध्ये तुम्हाला दिसणार आहेत, हे तुम्हाला होणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी बारकाव्यानं बघणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं हा जो निर्णय आता शासनानं घेतला तो निर्णय अतिशय धोरणात्मक आहे, चांगला निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयांचं आपण सगळ्यांनी मनापासून स्वागतच करावं. त्यामुळे उद्याच्या निकालासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हाला उत्तम एज्युकेशन पुढे भविष्यात मिळावं ह्याही तुम्हाला सदिच्छा देतो. आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आपली विद्यासेतू कन्सल्टन्सी स्टार्ट केलेली आहे. या विद्यासेतू कन्सल्टन्सीचा एकच मोटिव्ह आहे की या भारत देशातला, महाराष्ट्रातला, ग्रामीण भागातला प्रत्येक मुलगा
हा बेस्ट एज्युकेशन पॉलिसी डिझर्व करतो आणि त्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो. जर तुम्हाला एज्युकेशन पॉलिसीजबद्दल, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसेसबद्दल, नवीन चांगल्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनबद्दल काही माहिती हवी असेल तर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्की तत्परतेनं तुम्हाला मदत करू आणि अशाच पद्धतीच्या नवीन न्यूज तुम्हाला या हंटिंगद्वारे मिळाव्यात अशा जर वाटत असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.